नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तु तज्ञ. अधिक मासमध्ये विष्णू भगवानांची पूजा केली जाते आणि विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता यांची अशी बॉन्डिंग आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विष्णू भगवान आपले पालनहर्ता आहे तर आपली चालनहर्ता लक्ष्मी माता आहे. म्हणतात ना, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नसेल तर आपल्या इच्छा पूर्ण होतील नाही, है की नाही? आपल्या इच्छा काय असतात घरच्या लेडीजच्या, की लेडीजला वाटतं की मला सगळं काही मिळावं, है ना? ज्या सुख सुविधा आहे, मला सौंदर्य सुद्धा पाहिजे, मला चांगली साडी पाहिजे, मला चांगलं ज्वेलरी पाहिजे, माझ्या नवऱ्याने माझ्यावर प्रेम करावं, माझ्या घरात वातावरण चांगलं असावं. पण कधी कधी विष्णू चांगला असतो तिथे लक्ष्मी काही ना काही वेगळी निघते आणि लक्ष्मी चांगली असेल तर विष्णू निघतो. असं खूप जणांच्या केसेसमध्ये मी कुंडलीमध्ये बघते. मग आपल्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये बॉन्डिंग चांगली होण्यासाठी, आपल्यामध्ये प्रेम निर्माण होण्यासाठी, घरामध्ये चांगलं वातावरण करण्यासाठी या अधिक मासामध्ये आपण काय सेवा करायला पाहिजे याविषयी मी किरण ठाकूर आपल्याला उपाय सांगणार आहे. रोज संध्याकाळी या अधिक मासामध्ये, जसं आज 30 तारीख आहे, आज पौर्णिमा आहे, आज संध्याकाळपासून संध्याकाळी आंघोळ करायची, पाण्यामध्ये हळद टाकायची. हळद म्हणजे गुरुग्रह आणि विष्णू भगवानांना हळद सुद्धा प्रिय आहे. तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये हळद टाकता आणि आंघोळ करता त्यानंतर देवघरामध्ये तुमच्या विष्णू भगवानांचा फोटो, जिथे विष्णू भगवान लेटले आहे आणि लक्ष्मी माता पाय चेपत आहे, असा फोटो पाहिजे. या फोटोला गुलाबाचं इत्तर लावा आणि इत्तर लावताना मंत्र म्हणायचा, ओम लक्ष्मी नारायणाय नमः. तो फोटो देवघरात ठेवायचा. त्यांना जे तुम्ही चंदन वगैरे लावता ते लावा. स्वतःच्या कपाळाला तुपाचा दिवा लावा आणि त्या तुपाच्या निरंजनीमध्ये, फुलवातीमध्ये 2 विलायची टाका आणि लाल आसनावरती बसून कमलगठ्ठीची माळ असो, स्फटिकची असो, या तुमच्याकडे हळदची माळ असेल तरी चालेल, ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राची चॅन्टिंग करा. आता तुम्ही म्हणणार किती दिवस? हाच महिना का? जर तुम्हाला या महिन्यात खूप चांगले रिझल्ट आले तर तुम्ही आजीवन, म्हणजे आपण म्हणतो ना की मला आखरीपर्यंत माझ्या घरामध्ये असंच वातावरण पाहिजे, तर रोज तुम्ही ही सेवा करा. पण स्वभावामध्ये सुद्धा बदल पाडा. खूप जणांना मी कुंडली बघून सांगते की तुम्ही स्वभाव पण बदला, तुम्ही अध्यात्म करा. पण कधी कधी समोरच्यामध्ये जर 2 गोष्टी खराब असतील तर आपल्यामध्ये एकतर आहे ना, म्हणून स्वभाव सुद्धा बदला आणि याचा लाभ घ्या.